रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत लोणावळ्यामध्येच लोणावळ्याला यायचं काही लोकांचं स्वप्न असतं। मला असं वाटते लोकांनी लोणावळ्यात राहायचं स्वप्न करावं, कारण की वातावरण म्हणा किंवा सगळ्या गोष्टीचं वातावरण इन द सेन्स बघा, हे गावच आहे, टेकडावरती गाव असणार आहे। समोर जर बघितलं तर बघा असा डोंगर दिसतो, पण इथं वातावरण खूप सुंदर आहे। म्हणजे राहायच्या हिशोबाने जर आपण ज्या माणसाला तब्येतीबद्दल काळजी आहे, मला असं वाटते काळजी इन द सेन्स किंवा त्रास आहे, इथे आलं तर अर्धा हजार मला असं वाटते आपण निसर्गात राहून पण बरा होतो। काही काही म्हणजे माझं तरी मत आहे असं की जसं जसं मी गावचा आहे म्हणून मी असा विचार करतो की शहरामध्ये कसं कोंदट वातावरण, तिथलं प्रदूषण, त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर इथे तसं बरं आहे। मग आता सध्या तरी बंगल्यांचं शहर म्हटलं तरी चालेल, लोणावळा हे बंगल्यांचं शहर आहे असं मला वाटतं। किंवा असं एक सुंदर वातावरण असतं की तिथे तुम्ही कोणत्याही ऋतूचा विचार केला, पावसाळ्याचा विचार केला, हिवाळ्याचा विचार केला किंवा गरमीचा जरी विचार केला तर मला असं वाटतं त्यासाठी ही खूप सुंदर अशी जागा आहे। आता आपण जो प्लॉट बघतोय ना, खरं तर हा प्लॉट 6 गुंठ्याचा प्लॉट असणार आहे। 6 गुंठ्या प्लॉटमध्ये साधारणतः 1800 ते 1900 कार्पेटचं घर असणार आहे। तर ते 4 BHKचं घर असेल। ते घर कसं आहे, काय आहे, मी तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो। घरामध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुमची ह्या पार्किंगला असणाऱ्या जागा आहेत। म्हणजे एंट्री झाली गेटमधनं आत आलो, इथे ही तुमची पार्किंगची स्पेस आहे। पार्किंगच्या स्पेसच्या नंतर इकडे बघितलं तुम्हाला इथं गार्डनसाठी एक वेटिंग गार्डन म्हणून असे सुंदर जागा बनवलेली आहे। आणि गार्डनच्याच बाजूला जर बघितलं तर तुम्हाला तुमचा स्वतःचा असणारा एक स्विमिंग पूल आहे। आणि अशा पद्धतीचं एकदम डेकोरेटिव्ह आणि चांगल्या पद्धतीनं आर्थिक विकासाचा जरी आपण विचार केला तर आर्थिक विकासही लोणावळ्यामध्ये चांगला आहे। कारण लोकांचं काय होतं की लोक इकडे घरं घेतात, भाड्याने देतात, मग पब्लिक येतं, मग पब्लिक राहतं, मोठमोठ्या कंपन्या येतात, त्या भाड्याने घेतात। तर हा बघा याचा असा सुंदर असा तुम्हाला एक स्वतःचा तुमचा एक पर्सनल स्विमिंग पूल असेल। आणि परत स्विमिंग पूलच्या तुम्ही ह्या साईडला जर किती मोठं जुनं झाड आहे, हे बघा जुनं झाड, हे झाड तुमच्या याच्यामध्ये आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत, हे असं तुम्हाला एवढा मोठा तुमचं अंगण तुमच्या ह्या घराच्या साईडला दिसतं। अधिक ह्या साईडला जर आपण गेलं तर इकडे तुम्हाला असं जागा उपलब्ध ह्या साईडला पण आहे। आणि याचं बांधकाम जे आहे ते बांधकाम बघितलं तुम्ही तर चांगल्या दगडांचं बनवलेलं बांधकाम आहे, मजबूत बांधकाम आहे। आणि मग ज्यावेळेला आपण आपल्या ह्याच्यामध्ये ह्या घरामध्ये जाणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला हे आतमध्ये जाताना ईस्ट असणार आहे आणि बाहेर येताना वेस्ट असेल, अशा पद्धतीचं हे घर आहे। आणि बघा घरात आल्यानंतर तुम्हाला एक फील येतो की किती सुंदर आणि किती चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलेलं आहे। इकडे बघा, इथून जर तुम्ही बघितलं तिथपासून इथपर्यंत एवढा मोठा प्रशस्त असा तुम्हाला किती मोठा असा हॉल मिळतो, जिथे बघा त्यांचं सोफा आहे, ते डायनिंग बिनिंग एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं बनवलं। आणि सगळीकडनं मोकळे बघा, सगळ्या काचा आहेत, तर बाहेरनं तुम्हाला सगळीकडे सुंदर असं दिसतं। आणि इथे आतल्यात एक गार्डन बनवलेली आहे, अशा पद्धतीचं खरं हे आहे। आणि मग इकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे एक किचनचा प्रबंध केलेला आहे, जो तुम्ही इकडे डायनिंग म्हणा, हॉल म्हणा, त्या सगळ्या गोष्टी झाल्या ते तुम्हाला किचनचा प्रबंध आहे। आणि ह्या मागच्या साईडला जर आपण इकडे गेलं तर तुमचं केअरटेकरचं रूम मागच्या साईडला आहे। तिथे बघा डेकोरेशन, फॉल सिलिंग वगैरे पण किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलेलं असतं हे घरं। म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला एवढं मात्र आहे की एका ठिकाणी तुम्ही आपण येतो कधीतरी हॉटेलला राहतो आणि मग इकडं तिकडं कुठं फिरत नाही, मग ते आपल्याला काही माहीत पडत नाही। तर इथे जर खरं मी ज्यावेळेला इथं थांबून बघितलं, ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला, त्यावेळेला मला जाणवलं की नाही, इथं हे तर वेगळंच स्वप्ननगरी आहे, चांगली मोठी स्वप्ननगरी, स्वप्न खूप। आणि इथे बघा एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुमचं आहे इकडे जर हे परत सिटिंगसाठी। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथं भला मोठा एक बेडरूम आहे। बघा बेडरूमची साईज इतकी मोठी आहे, केअरटेकर उपलब्ध मिळतात, सगळं इथं केअरटेकर वगैरे चांगले मिळाले का तुम्हाला इथं काही अडचण नाही आहे। बेडरूमची साईज बघा किती मोठी बेडरूमची साईज आहे। पंखा तर नक्कीच लावायची गरज नाही, म्हणजे आता सध्याची परिस्थिती ती आहे। आणि जर इकडनं आपण बघितलं तर तुम्हाला केअरटेकरचं रूम आणि तुमच्याच असणारी इकडलं गार्डन वगैरे तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममधनं दिसतं। हवा इथे, थंड वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी सुंदर आहेत। पण पैसे पण लागत आहेत ना, ती परिस्थिती आहे, त्याला काय आपण काय करू शकत नाही, पैसे पण लागणार आहेत। परत मग इथे इन्व्हर्टरचा बंदोबस्त केला नाही, इथे परत एक बेडरूम आहे। आता ह्या बेडरूममध्ये तुम्हाला खालीच जर वयस्कर व्यक्ती असतील तर खालीच 2 बेडरूमची सुविधा आहे। आणि मग इकडे परत आलात तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी एक इकडे तुम्हाला इथं दिलं गेलेलं आहे, अशा पद्धतीचं। आणि मग आता हे झाले आपले खालचे, तुम्हाला मी 2 बेडरूम्स दाखवलेले आहेत। आता याची डिझाईन, इथे मात्र लिफ्टची सुविधा नाही आहे, इथे आपल्याला जाणं येणं हे शिडीनेच करावं लागणार आहे, त्याच्यामुळे आपण आता शिडीने चाललो आहे। हे थोडंसं जुनं आहे पण आतमध्ये बनवलेलं चांगलं आहे, म्हणजे जुनं असून पण चांगलं बनवलेलं आहे। हे बघा ही लाईटची सुविधा बघा किती सुंदर लावलेली आहे, अशी मस्त डेकोरेटिव्ह।
आणि वरती आपण जेव्हा येतो तुम्हाला तर वरती आल्यानंतर बघा असा मस्त आणि सुंदर हा बेडरूम सजवलेला आहे. आता हा बिचारा इथे केअरटेकर करतो, दिवसभर ह्याला मस्तपैकी बनवून ठेवतो, सजवून ठेवतो. आणि असं बघा हे बेडरूमची साईज आहे का काय बघा, इथून तिथपर्यंत विचार केला, तिथून इथपर्यंत जर बघितलं तर AC BC आणि वरती सिलिंग हाईट वगैरे पण पेंटिंग वगैरे सगळं सुंदर करून ठेवलेलं आहे. खरंच म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या लोकांनी मला असं वाटते इकडे पैसे टाकले पाहिजेत आणि इथं राहायलाच आले पाहिजे. ज्यांच्याकडे आता सध्या काम नाही काय नाही असे बरेचसे लोक आहेत की ज्यांचे आईवडिलांसाठी इकडे लोणावळा हा चांगला ऑप्शन आहे इकडे. कारण हॉस्पिटल्स म्हणा आहे, बाकी सगळ्या गोष्टी, हॉटेलिंग लाईन, हे बघा हे बाथरूम किती मोठं आहे ह्या बेडरूमचं. मग हा एक मोठा परत आपल्याला इकडनं पण बेडरूम मिळतो. आणि ह्या बेडरूमची ही तुमची असणारी बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीत जर आपण आलो तर इतकी मोठी बाल्कनी आहे, तुम्ही हे बघू म्हणजे खूप मोठी बाल्कनी आहे. आणि हे तुम्ही बघितलं तर बघा पाण्याची टाकी, हे लोणावळा नगर परिषद, त्याच्यानंतर हे डोंगर्स बघा समोर, किती सुंदर वातावरण आहे. की लोणावळ्यात आलो ना जर बंगले बघायला, आता मी बंगल्याची शूटिंग करायला आल्यानंतर असं वाटलं की इकडं जावंच नाही. आणि अशा पद्धतीचं वातावरणसुद्धा इथे आहे. कारण इथे असं सगळे घरं असे शानदार बनवलेले घरं आहेत ना, पैसे जास्त आहेत पण घरं बनवलेत त्या पद्धतीनं. तर मला असं वाटतं ह्या पद्धतीचे असे घरं आहेत. जर आता हा जो बंगला आपण बघतोय ह्याची किंमत आपल्याला सांगताना ह्या मालकांनी सांगितलेलं आहे 4,75,00,000 रुपये निगोशिएबल आहे. 4 BHKचा हा बंगलो आहे. 6 गुंठे याचा प्लॉट एरिया आहे. जर हा तुम्हाला बघायचा असेल तर मी दाखवू शकतो नक्की. कारण मी आता बराचसा इथे येऊन बराचसा फिरून त्याच्यानंतर मला समजलं की खरोखर इथं लोक खूप येत आहेत, खूप चालले आणि इथे शहरच वसल्यासारखं झालेलं आहे. आत्ता अजून इथं म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाही, नगर परिषद आहे, पण खूप चांगल्या पद्धतीनं वेगळ्या चांगल्या क्वालिटीचे बंगले इकडे डिझाईन झालेले आहेत. ज्यांच्याकडे खरोखर पैसा आहे, कधी आईवडिलांना ठेवण्यासाठी पण ही चांगली जागा असू शकते. बरेचशा लोकांना एखादं आध्यात्मिक सेंटर वगैरे काढायचं असेल त्यासाठी पण चांगलं आहे. एखाद्यांना आजारपणाचं नीटनेटकं करण्यासाठी किंवा एखादं आयुर्वेदिक काही ट्रीटमेंट दुनियादारी हे सगळं करायचं म्हटलं तरी मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण हे सगळं चांगलं असू शकतं. तर ह्या अशाच पद्धतीचे मी नवीन तुम्हाला बंगले दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, विला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, रो हाऊस दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण फ्लॅट दाखवतोयच. हा वेगळा थोडासा मी विषय हातात घेतलेला आहे. मला तुम्ही सगळ्यांनी मदत करा, मला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मी अजून अनेक ठिकाणी जाऊन तुम्हाला अशा नव्या गोष्टी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.